कल्पनास किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज श्रावणी महिन्यातला शेवटचा सोमवार आहे, तर आज आपण पाहूया आळूची वडी। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। यासाठी आपण 10 पाने आळूची घेतलेली आहे। त्यानंतर 7-8 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 टीस्पून जिरे, त्यानंतर 1 टेबलस्पून तीळ, 1 टीस्पून हळद व 1 टीस्पून लाल तिखट घेतलेले आहे व त्यासाठी 1 लिंबूसुद्धा घेतलेले आहे। आता हे आपण हिरवी मिरची, लसूण व जिरे वाटून घेऊ। यासाठी आपण 2 वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर वाटलेली हिरवी मिरची, जिरं व लसूण आपण यामध्ये टाकूया। त्यानंतर आपण तीळ, हळद व लाल तिखट टाकू व चवीनुसार मीठ टाकू। आता यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेऊ। नेहमी आळूच्या वड्या करताना लिंबू किंवा चिंचेचं पाणी टाकावं, कारण त्यामुळे आळूची वडी घशामध्ये खवखवत नाही। त्यामध्ये थोडासा गूळ टाकू व हे सर्व मिश्रण आपण पाण्याने एकजीव भिजवून घेऊ। आता आपण पाटावरती आळूचं पान घेऊया व ते उलटे टाकून त्यावरती बेसन आपण पसरून घेऊ। याचप्रमाणे दुसरे पान पसरून त्यावरती सुद्धा आपण पीठ लावून घेऊ। याप्रमाणे एकावर एक पाने ठेवून 3 ते 4 पाने एकत्र बेसन पीठ लावून घ्यायचं। आता याप्रमाणे आपण सर्व आळूच्या पानांना बेसन पीठ लावून घेतले। आता आपण त्याची घडी करूया। त्यावर थोडे बेसन लावायचे। याप्रमाणे आळूची वडी तयार करायची। ही आपली आळूची वडी तयार झालेली आहे। याचप्रमाणे आपण बाकीच्या पानांच्या आळू वड्या तयार करून घेऊ। त्याप्रमाणे आपल्या सर्व वड्या तयार झालेल्या आहेत। आता त्या एका चाळणीमध्ये ठेवून आपण शिजवून घेऊ। चला, आपल्या वड्या आता उकडून झालेल्या आहेत। आता त्या कट करून आपण तळून घेऊया। आता आपण सर्व वड्या कापून घेतल्या व त्या शॅलो फ्राय करून घेत आहोत। चला तर आपल्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत, त्या आपण टेस्ट करून पाहूया। आपल्या आळूच्या वड्या खूपच टेस्टी झालेल्या आहेत। तुम्ही याप्रमाणे करून बघा, तुम्हाला खूपच आवडतील। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। पुढे भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।